अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना करते आणि या दिव्य आणि पवित्र संदेशाला सुरुवात करते. बाळा, जर या संदेशासमोर तू आला आहेस तर तुझ्या मनासारखे सर्व काही आता घडणारच आहे. हो बाळा, हाच विश्वास ठेवून या संदेशाला दुर्लक्ष करू नको. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत पोहोचता तेव्हा तुम्हाला असे वाटत असते की काहीतरी स्वामी माऊलींनी या संदेशामार्फत तुझ्यासाठी शुभ संकेत दिले असतील. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. तुझ्यासाठीच स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर येत असते. आणि बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत एकाग्र मनाने ऐकता तेव्हा स्वामी माऊली त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण करते, तुमचे जीवन आनंदित करते. तुमच्या जीवनामध्ये तोच अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित करता. हो बाळा, हे सर्व काही तू सत्य ऐकत आहेस. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू केलेली प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच या दिव्य संदेशाचे नियोजन फक्त तुझ्यासाठीच स्वामी माऊलींनी केले आहे. म्हणून बाळा, यामधील सर्व काही बोल शांत मनाने शेवटपर्यंत 15 मिनिटे हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्या मनातील ते सर्व काही नकारात्मक विचार जाऊन हा संदेश ऐकल्यानंतर सकारात्मक विचाराने खूप काही उत्तम कृती तुझ्या हातून घडणार आहेत. हो बाळा, स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता आनंदाची बातमी, सुखाची बातमी, ऐश्वर्याची बातमी तुझ्या कानावरती येणार आहे. सर्व सुख, वैभव, आनंद घेण्यास आता सज्ज हो. कारण बाळा, आमच्या दिव्य शक्तीचा वर्षाव तुझ्यावरती होणार आहे. आता दैवी कृपा तुझ्यापासून दूर नाही. तेव्हा बाळा, एकाग्र मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझा जर आमच्यावरती प्रचंड विश्वास असेल, बाळा, तुझी श्रद्धा असेल, तू जी काही भक्ती करत असेल तर त्यावरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत हा संदेश दुर्लक्ष करू नको. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या क्षणाला तुझ्या समोर हा संदेश येईल आणि ज्या क्षणाला तू शेवटपर्यंत हा संदेश ऐकशील तेव्हा बाळा, तू आमच्या दैवी कृपेला प्राप्त होशील. माझे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत हे कधीही विसरू नको. निरंतर ध्यानात ठेव. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, मी दिसत नाही पण माझी शक्ती, गुप्त शक्ती निरंतर तुझ्या सोबत असते. निरंतर त्या शक्तीचे काम तुझ्यासाठीच चालू असते. हो बाळा, तू हे सत्य ऐकत आहेस. बाळा, तुझ्यासाठी शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. तुझ्यासाठी आम्ही जे काही पाठवत आहोत तुझ्या समोर या संदेशामार्फत, या सुंदर मार्गदर्शनामार्फत तू जे काही आत्मसात करत आहेस ते बाळा तुझ्या मनाला शांती प्रदान करेल. तुझ्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार काढून टाकेल आणि तुला खूप काही परिपूर्ण करेल, आनंदित करेल. तुझे कुटुंब पूर्णतः आनंदित होईल. कारण बाळा, आमचा शुभ आशीर्वादांचा वर्षाव तुझ्या कुटुंबावरती, तुझ्यावरती आता निरंतर राहील. आता शत्रुपीडा तुझ्या आयुष्यातून काढून घेतली आहे. तुला मागे खेचणाऱ्या लोकांपासून आम्ही दूर केले आहे. तेव्हा बाळा, चिंता करू नको. बाळा, खूप काही अद्भुत दैवी शक्ती तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवत आहे. तू हे घेण्यासाठी सक्षम आहेस, आनंदित आहेस आणि मनापासून पूर्ण ऊर्जेने भरलेला आहेस. तेव्हा जर हे घेण्यासाठी तू आनंदाने सक्षम आहेस, तयार आहेस तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींना धन्यवाद द्यायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील सर्वात खूप मोठी इच्छा आता पूर्ण होण्याच्या मार्गात आहे.
बाळा, खूप मोठा आनंद तुझ्या मार्गात आहे. हे सर्व काही घेण्यासाठी तू इच्छुक आहेस, आम्हाला माहीत आहे. आणि तू मनापासून हे सर्व घेण्यासाठी सज्ज आहेस. तेव्हा बाळा, निसंकोच मनाने जे काही तुझ्या हाती प्राप्त होणार आहे, तू जे काही कार्य करत आहेस, आमच्यावरती विश्वास ठेवून निरंतर पुढे चालत राहा. बाळा, कधीकधी काही गोष्टी होण्यास विलंब होत असेल तर मनामध्ये कधीही दुःख बाळगू नकोस, कारण काही गोष्टी योग्य वेळ आल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये घडत नाहीत. म्हणूनच शांत राहा, संयम ठेवा, आत्मविश्वास गमावू नका, कारण सर्व काही तुमच्या मनासारखेच घडणार आहे. पण बाळा, ते घडण्यासाठी तुमच्यामध्ये तो धीर, संयम हवा. तरच सर्व काही, तो आनंद, ते तुमची मनातील इच्छा, सर्व काही तुम्ही प्राप्त करू शकाल. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, दैवी कृपेचे शुभ आशीर्वाद आता तुझ्या मार्गात आहेत. हो बाळा, काही गोष्टींना विलंब होत आहे, आम्हाला माहीत आहे. काही गोष्टी तू खूप प्रयत्न करूनही तुझ्या मनासारख्या तुला साध्य होत नाही. पण बाळा, आता दैवी चमत्कार घडणार आहे. आता तुझ्या भाग्यात तो अद्भुत चमत्कार असा घडणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नशील. आणि सर्व काही तुझ्या मनासारखेच तुला इच्छित प्राप्त होणार आहे. बाळा, आमचे हे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी, आमची मदत घेण्यासाठी तू तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी माऊलींची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला हे दिव्य मार्गदर्शन गरज असेल त्याला नक्की शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी म्हणतात, बाळा, बाळा, आज तुझ्यासाठी खूप मोठा सोन्याचा दिवस आहे. हो बाळा, कारण तू आजपर्यंत जे काही कष्ट घेतले आहेस, प्रयत्न केले आहेस, ते सर्व फळाला येणार आहे. तुझ्या मनासारखे त्यामध्ये तुला उचित यश मिळणार आहे. कारण बाळा, तुझाच विजय निश्चित करण्यात आला आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, या संदेशाला टाळू नकोस, दुर्लक्ष करू नकोस. एकाग्र मनाने, शांत मनाने काही मिनिटे वेळ देऊन शेवटपर्यंत हा संदेश ऐक. कारण बाळा, या संदेशामध्ये तुझ्यासाठी खूप मोठी अद्भुत अशी आनंदाची बातमी आहे. अद्भुत चमत्कार आहे जो तू गमावून बसशील. म्हणून शेवटपर्यंत ऐक. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, माझी दैवी कृपा या संदेशामध्येच आहे. तुझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे या संदेशामध्येच आहे. म्हणून बाळा, हा दैवी ऊर्जेने भरलेला दिव्य आणि चमत्कारिक संदेश तू टाळून पुढे जाऊ नको. शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. तेव्हा कुठे तू माझ्या शुभ आशीर्वादांना प्राप्त करशील. माझे शुभ आशीर्वाद तुझ्या जीवनामध्ये चमत्कार करतील. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या कुटुंबामध्ये, तुझ्या जीवनामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी, जी खूप दिवसांपासून ज्या बातमीची तू वाट पाहत आहेस, ती बातमी घरात तुझ्या प्रवेश करणार आहे, तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. आणि त्यामुळे तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, बाळा, तुझ्यासमोर आता काही उत्तम संधी आल्या आहेत. त्या संधीचे सोने करायला घे. कारण बाळा, या संधी जर गमावशील तर तुझ्यामध्ये जे काही भाग्याचे द्वार उघडणार आहे, तुझ्या जीवनातील जे काही द्वार बंद झाले होते, तुझ्यासमोर सर्व काही दरवाजे बंद झाले होते, ते बाळा उघडले जाणार नाहीत. म्हणूनच या संदेशाला टाळून पुढे जाऊ नको. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, बाळा, हा संदेश तुझ्या जीवनामध्ये आनंद पसरवेल. तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करेल. तुझ्या कुटुंबातील तुझे मनातील स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल. म्हणूनच बाळा, एकाग्र मनाने, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या हातामध्ये जे काही कार्य आहे, जे तू काही कार्य खूप मेहनतीने, कष्टाने करत आहेस, बाळा, ते निशंक मनाने पूर्ण करण्याकडे लक्ष दे. या शत्रूंचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणे थांबव. कारण बाळा, माझे शुभ आशीर्वाद तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. म्हणूनच दैवी ऊर्जेने हा भरलेला संदेश तुझ्यासमोर आला आहे. म्हणून स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. स्वामी माऊली म्हणतात, बाळा,
तुझ्यासमोर हा संदेश येणे म्हणजे दैवी ऊर्जेचाच भाग आहे. हो बाळा, तुझ्यासाठी स्वामी माऊलींनी दिव्य योजना करूनच हा दिव्य संदेश, चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आणला आहे. तेव्हा बाळा, हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभिवचनावरती विश्वास ठेवून मी जे काही हे बोल या स्वामी संदेशामध्ये सांगत आहे ते बाळा निरंतर ध्यानात घे आणि तसे तुझ्या आयुष्यामध्ये आचरण करत चल. जो माझ्या वचनावरती चालेल, जो माझ्या शब्दांवरती चालेल, त्याच्या जीवनामध्ये कधीच कशालाही कमी पडणार नाही. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आणि तो स्वामी माऊलींच्या दैवी कृपेला निरंतर पात्र होईल. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुमची काहीही चूक नसताना तुम्हाला खूप काही वेदना दिल्या आहेत. बाळा, या शत्रूने तुम्हाला खूप वेळा तुमच्या कार्यांमधून मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे, तुमचे मन दुखावले आहे. पण बाळा, या लोकांकडे दुर्लक्ष कर, कारण तुझ्यासोबत ब्रह्मांडाची शक्ती आहे. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहेत. तर बाळा, या लोकांचे बोल निरंतर ध्यानात ठेवून स्वतःला त्रास करून घेऊ नको. तर या लोकांकडे दुर्लक्ष कर आणि पुढे चालण्याचा प्रयत्न कर. जर आमच्यावरती विश्वास ठेवून तू निरंतर तुझी पावले पुढे टाकत आहेस तर बाळा, विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा निशंक मनाने तू जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये पूर्णतः लक्ष दे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनातील ते विरोधक, ते शत्रू मी जाणत आहे. वेळोवेळी तुला मागे खेचण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला आहे बाळा, त्यांना जे करायचे ते करून झाले आहे. पण आता वेळ स्वामी माऊलींची आहे, कारण त्यांच्या सर्व कर्मांचा खेळ आता संपला आहे. जे काही तुझ्या बाबतीत कटकारस्थान केले आहे, वाईट कर्म केले आहे, तुझी चुकी नसताना तुला खूप काही बोल दिले आहेत, तेव्हा बाळा शांत राहा. सर्व कर्मांचा खेळ सर्वांसमोर येत असतो. जर त्यांचे कर्म चुकले आहे तर त्यांना त्यांची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण बाळा, तू त्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणे पूर्णतः थांबव. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, वेळोवेळी तुझे मन दुखावणाऱ्या शत्रूंना, तुझ्या डोळ्यातून अश्रू काढणाऱ्या शत्रूंना आम्ही पाहत आहोत. पण तू चिंता करू नको, कारण स्वामी माऊलींकडे सर्वांचा हिसाब आहे. तू शांत राहा. तू जर माझी निरंतर भक्ती करत आहेस, तुझे कुटुंब माझ्या निरपेक्ष भक्तीमध्ये निरंतर आहे, तर बाळा, माझ्या शुभ आशीर्वादाने तू परिपूर्ण होणार आहेस. तुझे कुटुंब पूर्णपणे आता माझ्या हाती सुरक्षित आहे. तुझे भविष्य आता माझ्या हाती आहे. तेव्हा बाळा, या नकारात्मक लोकांचा विचार करणे थांबव आणि निरंतर पुढे चालत राहा. माझे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. बाळा, तुला त्रास देणाऱ्या लोकांना, तुला जे काही पीडा दिल्या आहेत, ज्या काही तुझ्या विश्वासघाताने तुला दुःख दिले आहे बाळा, त्या सर्वांना आम्ही तुझ्या जीवनातून काढून टाकत आहे. कारण बाळा, निरंतर या लोकांच्या सोबत तू राहू शकत नाहीस, कारण स्वामी माऊली तुला या लोकांसोबत कधीही राहू देणार नाही. हा आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको, कारण तू एकटा नाहीस. तू कुठल्याही संकटात, कुठल्याही शत्रुपीडेत, कुठल्याही तुझ्या आर्थिक चिंतेत बाळा, तू कधीही एकटा नाहीस. स्वामी माऊलींचे निरंतर प्रेम, आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्या शत्रूने तुझ्या मनाला वेदना दिल्या आहेत, तुला खूप काही त्रास दिला आहे, ते शत्रू आता पश्चाताप करत आहेत आणि हे शत्रू तुझ्या समोर येऊन त्यांच्या कृत्याची माफी मागणार आहेत. हो बाळा, फक्त धीर धर. सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे. जे तू आजपर्यंत सहन केले आहेस, आता तुझे शत्रू करणार आहेत. त्यांना काय वाटले, स्वामी माऊली काही पाहत नाहीत, सर्व काही पाहत आहेत आणि त्यांच्या समोर आता फक्त ही स्वामी माऊली उभी आहे. तेव्हा बाळा, तुझ्या शत्रूंचा आता जास्त विचार करणे थांबव, कारण त्यांना त्यांच्या कर्माची योग्य वेळी शिक्षा मिळणारच. हो बाळा, तू सर्व काही तुझ्या डोळ्याने पाहणार आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, यापुढे तुझ्या या शत्रूंना तुझ्या जीवनातून आम्ही दूर केले आहे. बाळा, निरंतर शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. तुला आता चिंता करण्याची गरज नाही. बाळा, चिंता कर फक्त तुझ्या स्वप्नांची, चिंता कर तुझ्या नियोजित उद्देशाची.
जे काही तुझ्या मनामध्ये तू नियोजन केले आहेस, तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्यासाठी जी काही मनामध्ये तुझ्या इच्छा आहे ती बाळा लवकरच पूर्ण होणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा ज्यामध्ये तुझा आनंद आहे तो शोध. तुझ्या सर्व काही मनाला जर सुखावणाऱ्या काही गोष्टी तुझ्या मनामध्ये असतील तर त्या करण्याचा प्रयत्न कर. जे आपल्याला आवडत आहे ते निरंतर करण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी मनाला सुखावणाऱ्या आहेत त्या निरंतर करत राहा. ज्या गोष्टी मनाला दुखावणाऱ्या आहेत त्या गोष्टी सोडून द्या. आणि ज्या गोष्टींनी, ज्या विचाराने तुमचे मन दुखावत असेल तर ते निरंतर आणि ते नकारात्मक विचार सोडून द्या. कारण बाळा, जो तुम्ही विचार करता, जसे विचार करता तशी तुमची कृती घडते, तसे तुम्ही बनत असता. हे सर्व काही तुमचे जीवन तुमच्या शुभ विचारांवरती अवलंबून असते. म्हणून विचारपूर्वक कोणतीही कृती करण्याआधी शांत मनाने विचार करण्यास सुरुवात करा आणि नंतर कृती करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तुझ्यासाठी शुभ आशीर्वाद येत आहेत. तुझ्यासाठी ते भाग्याचे द्वार मी उघडत आहे. आणि असे द्वार तू आता उघडणार आहेस की तुझे प्रयत्नांचे फळ त्या द्वारामध्ये तुला मिळणार आहे. हो बाळा, तुझा विजय आता निश्चित करण्यात आला आहे. तुझ्या भाग्यात चमत्कार आता घडणार आहे. तेव्हा शांत मनाने, शेवटपर्यंत एकाग्र मनाने हा संदेश स्वीकार कर. स्वामी माऊली म्हणतात, बाळा माझे हे मार्गदर्शन जर तुझ्या समोर आले आहे तर बाळा या संदेशाद्वारे तू जे काही कार्य करत आहेस, ज्या काही मार्गावरती तू चालत आहेस तर त्या मार्गावरती तुला फक्त यश प्राप्त होणार आहे. माझे शुभ आशीर्वाद तुला खूप काही उंची गाठून देणार आहेत. तेव्हा बाळा निरंतर प्रयत्न करत राहा. कारण प्रयत्न करणे सोडू नका, प्रयत्न करणे थांबवू नका. प्रयत्नांती परमेश्वर आहे आणि हाच मनाशी विश्वास ठेवून प्रयत्न करण्यास मागे पुढे राहू नका. कारण बाळा विजय हा फक्त तुमचाच होणार आहे. जिथे कष्ट आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे मनापासून केलेली कष्ट आहे तिथे यश हे निश्चित आहे. हे कधीही विसरू नका. बाळा ज्या शत्रूने माझ्या स्वामीप्रिय बाळाचे मन दुखावले आहे, तुला प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे, आता हे शत्रू खूप काही तुझ्या समोर येऊन तुझी माफी मागणार आहेत. ज्या शत्रूंसमोर तू अश्रू ढाळलेस, आता हे शत्रू तुझ्या समोर अश्रू ढाळल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप पूर्णपणे झाला आहे. आता तू पाशीलच, तुझ्या समोर येऊन ते सर्व कृत्यांची माफी मागणारच आहेत. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. म्हणूनच बाळा या सर्वांमधून तुला अलगद बाहेर खेचून आणण्यासाठीच हा दैवी संदेश तुझ्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत. या संदेशाचे नियोजन याचसाठी आहे की माझा स्वामीप्रिय बाळ या दुःखातून, यातनेतून, या शत्रुपीडेतून अलगद बाहेर पडावा. म्हणूनच बाळा या दैवी संदेशाचे नियोजन करण्यात आले आहे. तेव्हा दुर्लक्ष करू नको. स्वामी माऊलीने तुझ्यासाठी शुभ आशीर्वाद घेऊन आले आहेत. म्हणून हा संदेश तू ऐकत आहेस. खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच हा संदेश तुझ्या समोर आला आहे. बाळा तुझ्या हरलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी आणि तुझ्या दुःखावर सुखाची, आनंदाची फुंकर घालण्यासाठीच या संदेशाचे नियोजन आहे असे समज. स्वामी माऊली म्हणतात, म्हणूनच बाळा तुझ्या या हरलेल्या मनाला उभारी आणण्यासाठीच हा दैवी संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा जे काही कार्य करत आहेस त्यामध्ये आता शुभ आशीर्वाद प्राप्त करून ह्या कार्याची सुरुवात कर. आणि त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग. स्वामी माऊली म्हणतात, पुढील काही काळामध्ये तुमच्या घरात खूप मोठी गोड बातमी, आनंदाची बातमी येणार आहे. हो बाळा, ज्या बातमीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस. बाळा ही बातमी आनंदाने स्वीकार कर. स्वामी भक्तांनो, तुम्हीही या आनंदाच्या बातमीचा स्वीकार करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व आनंदाने स्वीकार करत आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा
तुझ्या मनातील वेदना कमी करणारा हा दिव्य संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर स्वतःला भाग्यशाली बाळ समज, कारण या देवाचे कार्य तुझ्यासाठीच सुरू आहे. स्वामी माऊलींनी तुझ्यासाठी खूप काही शुभ आशीर्वाद घेऊन आले आहेत. आता तुझी आर्थिक चिंता या संदेशानंतर मिटणार आहे. महालक्ष्मीची अखंड कृपा तुला प्राप्त होणार आहे. तेव्हा बाळा, हे दिव्य मार्गदर्शन शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. स्वामी माऊलींचा हा दिव्य आणि चमत्कारिक मंत्र शांत मनाने, एकाग्र मनाने जो कोणी स्वामीप्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या पाठीमागील सर्व पणवती, शत्रुपीडा, दुःख, वेदना सर्व काही संपुष्टात येईल. त्याला स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतील. स्वामी माऊलींची दैवी कृपा निरंतर त्याच्या पाठीशी राहील. म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. 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 ओम
स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने नमः. ओम स्वामी समर्थाय अभयवरदायिने